हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होते काही महिन्यांपासून, तर ती गोष्ट फायनली आलेली आहे. आणि मी गोष्ट करतोय महाज्योतीबद्दल. महाज्योती काय असतं? महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आपल्या प्रिव्हियस जे नोटिफिकेशनचा व्हिडिओ होता त्या खाली मला खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या होत्या की सर याचा पेपर कधी होणार आहे. तर त्या पेपरचा मित्रांनो टाइम टेबल आलेला आहे आणि हे टाइम टेबल मध्ये डेट्स कोणत्या आहेत त्याबद्दलचा हा आहे व्हिडिओ. चला तर आपण बघूया की या डेट्स कोणत्या आहे आणि एक्झाम कधी होईल. तर बघा, ही आहे ऑफिशियल वेबसाईट महाज्योतीची. जे तुम्ही गुगलवर टाईप केलं तर तुम्हाला डायरेक्टली ही महाज्योतीची वेबसाईट मिळून जाईल. आता या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला या मेनू बारवर क्लिक करायचं आहे नोटीस बोर्डवर. आणि जसं आपण नोटीस बोर्डवर क्लिक केलं की एक नवीन पेज इथे ओपन होतो आणि हा नवीन पेज आहे या प्रकारचा. आता जर इथे आपण थोडंसं खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला दिसतं 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचा वेळापत्रक. म्हणजे हा टाइम टेबल आहे आता होणाऱ्या एक्झामसाठी. इथे तुम्हाला दिलेली आहे एक लिंक. या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आणि जसं आपण या लिंकला क्लिक करूया एक नवीन आपल्याकडे पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं परिपत्रक पण. आणि हे परिपत्रक म्हणजे बेसिकली तुमचा एक टाइम टेबलची पीडीएफ आलेली आहे. ओके, तर बघा हे ओपन होत आहे. आपण चेक करूया डेट्स. ऑल राईट, तर बघा हे आहे ते नवीन परिपत्रक 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योतीतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा टाइम टेबल. आता सर्वात अगोदर यांनी सांगितलेलं आहे की मिलिटरीचा कधी आहे आणि हे पेपर होणार आहेत मित्रांनो. हे जेवढे पण पेपर्स आहेत या पेपरचा जो कालावधी आहे, चला ठीक आहे त्याला आपण बघूया नंतर. काय होतं, सर्वात अगोदर आहे मिलिटरी आणि पोलीस भरतीचा पेपर. तर याचा जो टेंटेटिव्ह किंवा याची जे डेट्स आहेत ते डेट्स आहेत 8 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 ते 11 60 मिनिटाचा हा पेपर राहील, 1 तासाचा. त्यानंतर दुपारचा जो स्लॉट आहे तो आहे 12 ते 1 वाजेपर्यंत. त्यानंतर आणखी दुपारचा एक स्लॉट आहे तो आहे 2 ते 3 चा आणि त्यानंतर आहे 4 ते 5 चा. प्रत्येक एका तासानंतर एक एक स्लॉट दिलेला आहे आणि प्रत्येक स्लॉट हा 1 तासाचा पेपर तुमचा राहील. त्यानंतर जो सेकंड पेपर होईल तो होणार आहे 9 ऑगस्टला. आता 9 ऑगस्ट मध्ये इथे होणार आहे कर्मचारी निवड आयोग, दॅट इज कॉल SSC CGL. त्यानंतर IBPS, PO, बँकिंग, LIC आणि AO साठी आणि रेल्वे भरतीसाठी हा आहे सेकंड स्लॉट. हा पेपर होईल 9 ऑगस्ट 2026 ला. सकाळी 9 ते 11 मध्ये एक पेपर होणार आणि दुपारी 12 ते 2 मध्ये सेकंड स्लॉट आहे. अशा 2 स्लॉट मध्ये याचा पेपर होणार आहे 9 ऑगस्टला आणि 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा याचा पेपर राहील. त्यानंतर जो तिसरा पेपर आपल्याकडे आलेला आहे तो आहे MBA CET, जो यांनी दिलेला आहे. MBA CET किंवा सिमॅट CET हा सुद्धा 9 ऑगस्टलाच पेपर राहणार आहे मित्रांनो. आणि याचा जो टायमिंग आहे तो एक्झॅक्ट बँकिंग आणि SSC नंतर आहे 1 तासाने, म्हणजे 3 ते 5 मध्ये याचा सुद्धा पेपर 2 तासाचा राहील आणि 3 ते 5 या कालावधीमध्ये या वेळामध्ये याचा पेपर होणार आहे. ओके, देन त्याच्यानंतर आता आहे 10 ऑगस्ट. 10 ऑगस्टला होणार आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेटचा पेपर. आणि हा पेपर 10 ऑगस्टला सकाळी 10 ते 12 या वेळात 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा याचा पेपर राहील. याच्यासोबत UGC नेट, CSIR आणि MHSAT याचा सुद्धा पेपर त्याच दिवशी आहे म्हणजे 10 ऑगस्टला आणि हा पेपर 1 ते 3 वाजेपर्यंत होईल. आणि त्यानंतर JRE, TOEFL आणि IELTS जे फॉरेन लँग्वेज साठी असतं हा पेपर होणार आपला 10 ऑगस्टला सेम दिवशी 4 ते 5 या वेळामध्ये 1 तासाचा हा पेपर आहे. ओके, जर तुम्ही आता लेट से की आपण अज्युम करूया जर तुम्ही एखादा विद्यार्थी असा असेल ज्याने SSC चा पण पेपर फॉर्म भरलेला आहे, त्यानंतर त्याने पोलीस बँकिंगचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि MBA CET चा सुद्धा फॉर्म भरलेला आहे, तर त्या विद्यार्थ्याला SSC साठी 9 ते 11 मध्ये पेपर द्यायचा आहे 2 तासाचा. त्यानंतर बँकिंग आणि रेल्वे भरतीसाठी पेपर द्यायचा आहे 12 ते 2 मध्ये आणि त्यानंतर MBA CET आणि सिमॅट साठी पेपर द्यायचा 3 ते 5 मध्ये, म्हणजे मॉर्निंग 9 ते इव्हिनिंग 5 मधात एका तासाची गॅप. असे जवळपास 6 तास त्याचे ऑक्युपाय केला जाईल ऑन द सेम दिवस. मेक शुअर
की जर तुमचं तिन्ही पण पेपर असेल तर तुम्ही त्या हिशोबाने तुमचं प्रिपरेशन समोरचं करायला पाहिजे. त्यानंतर समोर बघूया आणखी काय यांनी दिलेलं आहे. आता याबद्दल यांनी सांगितलं आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन. विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा कालावधी, ऍडमिट कार्ड डाउनलोड कधी होणार, तर यासाठी यांनी सांगितलं 3 दिवसा पहिले हे वेबसाईटवर अवेलेबल केला जाईल आणि जसं ऍडमिट कार्ड आलं की परत आपण एकदा भेटूया त्या ऍडमिट कार्डसाठी. ठीक आहे. परीक्षेचे स्वरूप ही संगणकाच्या सहाय्याने सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑब्जेक्टिव्ह प्रकारची राहील. अर्ज केलेला आता यांनी सांगितलेलं आहे काही नोटीस. आता नोटीस बघा काय सांगितलंय. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल. सर्वांचे पेपर अगोदर होणार. 3 दिवसा पहिले महाज्योती.org.in याच वेबसाईटवर तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळून जाईल. त्यानंतर काही जरी तुम्हाला अडचण असल्या तर तुम्हाला टोल फ्री क्रमांक हा नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नावात काही कारणास्तव बदल झालेला आहे अशा विद्यार्थ्यांनी चाळणी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर याबाबतचे आवश्यक ते पुरावे घेऊन यावे. जर तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर त्या बदलचं प्रूफ तुम्हाला पेपरच्या दिवशी सबमिट करायचं आहे. असं नको व्हायला की तुम्ही अगोदर पेपर दिला, तुमचा नंबर लागला आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तेव्हा तुम्ही आपल्या मनाने घेऊन चालले काही पण डॉक्युमेंट, हे होणार नाही. त्यानंतर इथे सांगितलं तुम्हाला दिव्यांग जे हँडिकॅप पर्सन आहेत, फिजिकली वीकर सेक्शन मधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे नेक्स्ट आपली नोटीस किंवा हे खालचा पॅराग्राफ. यासाठी जे तुम्हाला कंपेन्सेटरी टाइम जो मिळतो तो जास्त मिळतो. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट लागतं जो तुम्ही पेपर घेऊन चाललेत, सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन अन एक्झामिनेशन टू राईट. जे पण तुम्ही घेऊन चालले एखादा पर्सन रायटर म्हणून त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची आहे. यांना 2 तासाचा वेळ एक्स्ट्राचा मिळेल. लेखनिक यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी किंवा उमेदवार ज्या सामायिक परीक्षेकरता पात्र आहेत त्या परीक्षेच्या किमान शैक्षणिक पात्रता निकषापेक्षा जास्त नसावे. ओके, याचं असं मिनिंग आहे की जर तुम्ही एखादा रायटर घेऊन चालले आणि लेट्स से की तो एमबीए सीईटीचा एखादा विद्यार्थी असेल किंवा बँकिंगचा एखादा विद्यार्थी असा असेल, दिव्यांग असेल जो पेपर देतो बँकिंगचा, तर तो बँकिंगचा पेपर देणाराचा जो रायटर आहे तो ग्रॅज्युएट नसावा बेसिकली, किंवा तो त्या लेवलचा एज्युकेटेड नसावा, तो त्याच्यापेक्षा कमी म्हणजे तुमचा डिप्लोमा चालेल, मग 12 चालेल किंवा 10वी चालेल, या प्रकारचाच विद्यार्थी तिथे सोबत तुम्ही नेऊ शकता. ठीक आहे. आणि यापेक्षा आणखी काही अदर इथे तुम्हाला दिलेलं आहे इन्फॉर्मेशन. त्यानंतर इथे सांगितलं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट शॅल रिपोर्ट टू द एक्झामिनेशन सेंटर ऍट द गिव्हन रिपोर्टिंग टाइम. हे प्रत्येक एक्झाम मध्ये असतं. विल नॉट टू अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल आफ्टर द गेट क्लोजर. टाइमच्या नंतर तुम्हाला एंट्री मिळत नाही. सिटिंग अरेंजमेंट इज मेड अवेलेबल ऍट द सेंटर. कॅन्डिडेट मस्ट रीच द रिस्पेक्टिव्ह एक्झामिनेशन हॉल ऍज पर देअर सीट नंबर अँड अक्वायर द सीट अलोकेटेड. ते हॉल तिकीट मध्ये तुम्हाला भेटेल. यासोबत तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड यापैकी कोणतरी एक डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. आणि जर तुम्हाला सिस्टीम रिलेटेड काही पण इश्यू असेल तर ते तुम्हाला सुपरवायझरला तिथे सांगायचं आहे. या व्यतिरिक्त काही अदर इन्फॉर्मेशन आहे. कॅन्डिडेट विल बी इन्स्ट्रक्टेड बाय द इन्व्हिजिलेटर फॉर लॉग इन. हे ऍट द टाइम ऑफ पेपर त्याबद्दलचे इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही याला रीड करू शकता. याची पीडीएफ जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल, त्याच्यामध्ये मिळून जाईल, किंवा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे मेगाबिट एज्युकेशनचा त्याच्यावर सुद्धा याची पीडीएफ अपलोड केलेली आहे. त्यानंतर सांगितलं तुम्हाला प्रशिक्षण प्रवेश परीक्षा. याचा पहिले जो पेपर येईल त्याच्या गुण किंवा त्याच्या मेरिट बेसिसवर तुम्हाला याचं प्रशिक्षण समोर दिलं जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेद्वारे करण्यात येईल आणि त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास सदर विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यात येईल. तात्पुरता निवड यादीतील विद्यार्थी रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा तिथे नंबर लागेल, म्हणजे वेटिंग लिस्ट मध्ये. तुम्हाला तुमचा परीक्षेचा तारीख, डेट किंवा लोकेशन बदलता येत नाही आणि परीक्षाबद्दलचे संपूर्ण अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती नागपूर यांच्याकडे राहील, जे मिलिंद नारिंगे सर आहेत. तर ही आहे इन्फॉर्मेशन मित्रांनो महाज्योती एक्झाम बद्दल. येणाऱ्या एका वीक मध्ये याचा पेपर होईल, तर सो तुम्ही याला चांगल्या प्रकारे अभ्यास करा, प्रिपरेशन करा. आणि याच्या व्यतिरिक्त काही अदर इम्पॉर्टंट जर तुम्ही एक्झाम देत असाल, जसं IBPS PO आहे, SBI PO आहे,
यांची सुद्धा परीक्षा जवळ आलेली आहे. तर त्यासाठी पण तुम्ही मन लावून आणि पेशन्स लावून अभ्यास करा. तर भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू सो मच. कीप शेअरिंग.